या ठिकाणी आपण आज नवनीतजी राणा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलो आहे आणि हा मोठा आपसात आपण बोलून घ्या जरा बरं होईल. जरा आपलं तुम्ही जर जोरात बोलले तर आम्हाला ऐकायला भेटेल आपण घरी काय बोलताय म्हणून. ताईबाई अक्का प्रचार करा पक्का आणि कमळावर मारा लक्षात. त्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहू फुले आंबेडकरांना सुद्धा मी अभिवादन करतो. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त सुद्धा आपण सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलंच आहे. आपण सुद्धा त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा ज्या पद्धतीने सुरू झाली त्याच्यामुळे त्यांचं अभिवादन आणि त्यांचं केलंच पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नवनीतजी राणा यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. हा भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने अनेक वर्षानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या हाती कमळ आलेलं आहे आणि या कमळाला निवडून आणणे हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. आपण कमळाचा हात दाखवतो आणि कमळ असं करतो हा चुकीचा गैरसमज आहे. कमळ हे असं आहे, कमळ हे असं नाहीये. आज उद्यापासून हे महालक्ष्मीचं कमळ आहे. महालक्ष्मीचं कमळ या पद्धतीने हातात घेतलं पाहिजे. हे असं कमळ बरोबर नाहीये. कमळची पद्धत ही या पद्धतीची आहे. महालक्ष्मीचं कमळ आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे. अलत्या भलत्याचं कमळ नाही ज्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या अनेक आपल्या विभूतींनी आपलं बलिदान दिलं. ती भारतीय जनता पार्टी अशी तशी पार्टी नाही. आम्ही उभी केलेली पार्टी नाही. ज्यांच्या बलिदानातून ही पार्टी उभी झाली ती ही पार्टी आहे. भारताला स्वातंत्र्यापासून आपण ज्यामध्ये ज्या लोकांनी विभूतींनी जर काम केलं आणि या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपण काम करता आलं पाहिजे असे हे आपले महाभूती जे आहेत त्यांची ही पार्टी आहे. त्या अर्थाने आपण जर पाहिलं तर नरेंद्रभाई मोदी 2014 मध्ये या देशामध्ये बसले आणि खऱ्या अर्थाने या देशाची सुरुवात झाली. अनेक लोक म्हणतात की प्रवीण भाऊ तुम्ही भाषण करता तेव्हा सांगता की या देशामध्ये पहिले काही बनत नव्हतं का? जरूर बनत होतं, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो 2014 नंतर नरेंद्रभाई मोदींनी हा देश जेव्हा हातात घेतला त्या दिवसपासून या देशाचं पुरं परिवर्तन झालं. कारण याचा असं आहे हे भारतीय जनता पार्टी जगातली मोठी पार्टी आहे आणि देशातली मोठी पार्टी तर आहेच आणि कॅडेट बेस्ड पार्टी आहे. या ठिकाणी आपण बसलो फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बसले नाहीत. प्रामुख्याने या ठिकाणी आजूबाजूचे लोक या ठिकाणी आले की भारतीय जनता पार्टी काय आणि त्याचं कमळ काय आणि नरेंद्रभाई मोदींनी आज 10 वर्षामध्ये काय केलं हे समजून घेण्याकरता या ठिकाणी लोक आले. आज या ठिकाणी पाहिलं महिला दुर्लक्षित होत्या. महिलेला कोण्या पद्धतीने या देशात पाहिलं जात होतं ते तुम्हाला माहिती आहे. नरेंद्रभाई मोदींनी कायदा पारित केला की माझी महिला खासदार झाली पाहिजे, आमदार झाली पाहिजे. या देशामध्ये ती IAS ऑफिसर झाली पाहिजे, IPS ऑफिसर झाली पाहिजे, तिला सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा 33% आरक्षण आणलं. एवढं सोपं नाही. मी त्या काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही 70 वर्षामध्ये आरक्षण आणण्यासाठी सांगितलं पण आरक्षण आणलं नाही. एकट्या नरेंद्रभाई मोदींनी या महिलांसाठी आरक्षण आणण्याचं काम केलं. हे कोणीच केलं नाही. इंदिरा गांधीने केलं नाही, राजीव गांधीने केलं, राहुल गांधीने केलं नाही. ते नरेंद्रभाई मोदींनी केलं. हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं पाहिजे. माझी माता बहिणी खेड्यात गेल्यानंतर शौचालयाची व्यवस्था नव्हती. खेड्यात गेल्यानंतर माझी माता बहिणी जेव्हा आपण गावात जात होतो तेव्हा बिचारी उभी राहत होती आणि जाताना धन्यवाद म्हणत होती. अशी परिस्थिती या खेड्यामध्ये होती. आपण सगळे खेड्यातून आलो, मी सुद्धा खेड्यातून आलोय.
आमचे काही वडील वरतून टपकले नाही. आपण त्या ठिकाणी गोदरी नावाचा प्रकार सगळ्यांना आठवत असेल. माझी माता बहिणी त्या रस्त्यावर बसत होती. नरेंद्रभाई मोदींनी ठरवलं की माझ्या माता बहिणीची इज्जत खराब होता कामा नये म्हणून इज्जत घर ची सुरुवात या देशामध्ये झाली. लाखो करोडो शौचालय बनवण्याची सुरुवात या देशात नरेंद्रभाईंनी केली. हे 70 वर्षात कोणाला समजलं नाही की माझे माता बहिणी रस्त्यावर बसते या शौचालयाला, त्यासाठी शौचालय दिलं पाहिजे. हे प्रामुख्याने कधी काँग्रेसला समजलं नाही. आणि ते नरेंद्रभाई मोदी आणि भारतीय जनता पार्टीचं हृदय असलेले नरेंद्रभाई मोदी यांना ते सुचलं आणि त्यांनी सुरुवात केली. आज जवळपास पूर्ण देशामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शौचालय झाले. मला असं वाटतं 10-15% राहिले असतील तर राहिले असतील, कदाचित 100% सुद्धा झाले असतील अशी मला खात्री आहे. घरकुल योजना आणली, गोरगरिबाला घर मिळालं पाहिजे. त्याला जर प्लॉट नसेल तर त्याला प्लॉट देता आला पाहिजे म्हणून 50,000 रुपये प्लॉट घेण्यासाठी सुद्धा नरेंद्रभाई मोदी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्कीम काढली. कारण बरेच लोकांना घर पाहिजे होतं पण प्लॉटच नव्हता. तो गोर गरीब एससी व्हीजेपी ओबीसी प्रत्येकाला घर देण्याचं काम केलं. या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी हे सुद्धा नाही पाहिलं की तो मुसलमान आहे, तो दुसऱ्या जातीचा आहे, हे सुद्धा त्यांनी कधी पाहिलं नाही. त्यांनी एक सांगितलं का भारतात राहणारा नागरिक हा भारतीय आहे. माझं काम आहे की माझ्या देशातल्या प्रत्येक माणसाला मी घर दिलं पाहिजे. हे प्रामुख्याने त्यांनी सांगितलं. आज एवढा जाणता राजा या देशात कधी झाला नाही आणि कधी पुढे भविष्यात होणार सुद्धा नाही. कारण एवढा जाणता राजा हा खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी आहे. आपण दोनदा नरेंद्रभाई मोदींना निवडून दिला आणि दोन्हीदा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदींना आपल्याला या देशात प्रधानमंत्री पाहायचं. तर नरेंद्रभाई मोदींना प्रधानमंत्री जर पाहायचं आहे तर घरात बसून चालणार नाही. तुम्हाला मला प्रत्येकाला 10 घरी 20 घरी 100 घरी जावं लागेल आणि सांगावं लागेल की हे मत नरेंद्रभाई मोदींसाठी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी दिलं पाहिजे. हे प्रामुख्याने सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही बसलो इथे सगळ्यांनी केलं पाहिजे. ताकाला जायचं भांडण पाहिजे असं करून चालणार नाही. मला बसू दिलं नाही, मला बोलू दिलं नाही, याच्यावर चालणार नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, तुम्ही सुद्धा कार्यकर्ते, आम्ही सुद्धा कार्यकर्ते आहेत. मला या पार्टीने आज मंत्री केलं, आमदार केलं आणि माझी सुद्धा कर्तव्य आहे की या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी बसलेच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवशी नरेंद्रभाई मोदी बसतील त्या अर्थी या देशाचा तिसऱ्यांदा काय होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आज ओबीसीला फक्त स्कॉलरशिप आहे. या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला शिक्षण फ्री होणार आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, ओबीसी असो, ओपन असो, 100% शिक्षण फ्री. त्याला MBBS व्हायचा, इंजिनियर व्हायचा, काही होऊ द्या, त्याला शास्त्रज्ञ बनायचा, काही होऊ द्या, 100% शिक्षण फ्री झाल्याशिवाय या तिसऱ्या टर्म मध्ये राहणार नाही. आज माझा शेतकरी आहे, त्याला फक्त 5 आणि 10 घंटे लाईन मिळते, इलेक्ट्रिसिटी मिळते. ही सोलर योजना तुमच्यासाठी नाही आणली. ही सोलर योजना जी येते माझ्या शेतकऱ्यासाठी येते. त्याला 24 घंटे इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे आणि त्याला त्या माध्यमातून शेतात पिकवता आलं पाहिजे. आणि त्या शेतकऱ्याचा सुद्धा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, हे स्वप्न नरेंद्रभाई मोदींचं आहे. एवढंच नरेंद्रभाई थांबणार नाही. समान कायदा आला पाहिजे. नाही तर एकाच्या घरी 10 पोरं आणि दुसऱ्याच्या घरी 2च पोरं, काही लोक एकच पोरगा आहे. समान कायदा देशात आला पाहिजे. ही सुद्धा योजना नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी आणतात. म्हणजे एवढं महान कार्य या ठिकाणी आपण करत असताना तुम्हाला सांगतो, पण आपलं कर्तव्य आहे की नरेंद्रभाई मोदींनाच आपण मतदान केलं पाहिजे. आणि मला माहिती आहे सगळ्यांच्या मनामध्ये कमळ आहे, कोणाच्याही मनामध्ये शंका नाही.
पण तुम्हाला सांगतो 26 तारीख लग्नाची खूप जास्त तीच. मग कोणाच्या नंदेचं लग्न, कोणाच्या भावाच्या बहिणीचं लग्न, कोणाच्या जवळच्या बहिणीचं लग्न, लग्नाला जरूर जा. पण तुम्हाला सांगतो पहिलं मत कमळाला नरेंद्रभाई मोदींना द्यायचं. अनेक लोकांच्या मनात शंका आहे की आम्हाला वाटत होतं का भारतीय जनता पार्टीचा रुसलेला कार्यकर्त्याला यावेळेस तिकीट द्यायला पाहिजे होतं, सगळ्यांना वाटत होतं. पण तुम्हाला एक सांगतो, नरेंद्रभाई मोदींनी, देवेंद्र फडणवीस साहेब असो, आमचे अमितभाई शहा असो, त्यांनी त्याला काही या नवनीत राणांनी ज्या बिल आपल्या देशामध्ये नरेंद्रभाई मोदींनी मांडले त्याला प्रखरपणे त्याची बाजू घेऊन मांडली. आणि खऱ्या अर्थाने मला अशी आशा आहे की या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा चांगला भारतीय जनता पार्टीचा कमळावरचा कॅन्डिडेट दिला गेला. आणि ती महिला आपण पाहिलं, तिचं बोलणं प्रकार आहे, मांडणं प्रकार आहे. अमरावतीच्या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कोणी शंका बाळगण्याचं काम नाही. हे महत्वाचं काम या ठिकाणी करताय. आयुष्यमान कार्ड आणलं. कोणाला वाटत होतं गोरगरिबाला की माझं आरोग्य सेवा मला फुकटात मिळेल, आज 10 लाखापर्यंत आरोग्य सेवा ही फ्री मिळते आहे. तुमच्याकडे कार्ड असू द्या किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असू द्या, तुम्ही कोणत्याही दवाखान्यात जा, त्या दवाखान्यामध्ये हार्ट अटॅक असो, अजून कोणताही असो, इव्हन कॅन्सर सुद्धा, त्याची सुद्धा ट्रीटमेंट या 10 लाखामध्ये होते. मला एक सांगा, कोणी विचार केला होता का गोर गरीब जनता अशी ती रस्त्यावर पाय घालत होती, सरकारी दवाखान्याचा पाय घास आणि मग नरेंद्रभाई मोदींनी ते सुद्धा योजना आणली की एकही माझा गोर गरीब माणूस पाय घासून मरता कामा नये, त्याला चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. प्रवीण पोटे जर टाटाच्या हॉस्पिटलमध्ये जात असेल, डॉक्टर बोंडेच्या हॉस्पिटलमध्ये जात असेल, तर गोर गरीब सुद्धा टाटा बिर्लाच्या हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे. हे प्रामुख्याने या ठिकाणी एवढं सोपं नाहीये. या सगळ्या योजना आणत असताना त्याची एक एक गोष्ट नरेंद्रभाई मोदींनी एक एक बारकाईने विचार केला की माझा शेवटचा माणूस, पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं म्हणणं होतं की आपण शेवटच्या माणसासाठी काम केलं पाहिजे. त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने आमचे नरेंद्रभाई मोदी ते काम करत आहेत. आज या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला. आपण घोषणा दिली जय श्रीरामची. अरे जय श्रीराम कोणी आणले? जय श्रीराम नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी आणले. तुम्ही म्हणाल रामाचा या ठिकाणचा इतिहास आहे. अरे 500 वर्ष या देशामध्ये रामाला संघर्ष करावा लागला. एक घर मिळत नव्हतं रामाला. एका कुटीमध्ये, एका झोपडीमध्ये राम आपले राहत होते. नरेंद्रभाई मोदींनी अयोध्यामध्ये एवढं भव्य मंदिर बांधलं की रामलल्लाची स्थापना त्या ठिकाणी केली. हे कोणी केली? नरेंद्र मोदींनी केली. काँग्रेसने कधी विचार केला नाही. त्यांनी विचारलं की रामाचा इतिहास काय? अरे जाऊन पाय त्या समुद्रात, समजेल इतिहास काय. पण काँग्रेसने कधी त्याचा विचार केला नाही. अनेक वेळेस, प्रत्येक वेळेस हिंदू धर्माच्या विरोधात काँग्रेसने काम केलं. हे सांगणं आपल्याला गरजेचं यासाठी आहे की आपल्याला माहित असलं पाहिजे की काय चाललं आहे, कोण काय करतंय, कोण काय करते. विचलित होऊ नका. 100% आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. विश्वकर्मा योजना आणली. या ठिकाणी अनेक महिला बसले. कोणाचा ब्युटी पार्लर आहे, कोणी घरी शिलाईचं काम करते, कोणी घरी पापड बेलणं करते. या सगळ्या योजना, कोणी लाकडा मिस्त्रीचं काम करतंय, कोणी लोखंडाचं काम करतंय, कोणाकडे ते वेल्डिंग मशीनचं काम असेल. 100% विश्वकर्मा योजना 12 बलुतेदार लोकांसाठी नरेंद्रभाई मोदींनी आणली. आणि नुसतंच आणली नाही, तर त्याला 8 दिवसाचा ट्रेनिंग, 20,000पासून 4 लाखाचं कर्ज देण्याची स्कीम या देशामध्ये पहिल्यांदा. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे का या देशामध्ये विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्याला काम मिळवून या देशाचा GDP वाढला पाहिजे. हे प्रामुख्याने नरेंद्रभाई मोदींनी सांगितले. कारण मला छोटा छोटा व्यक्ती या देशाला हातभार लावणार.
असाच महाशक्ती देश बनणार नाही. महाशक्ती देश बनत असताना प्रत्येक माणसाचा हात या देशाला लागला पाहिजे आणि महाशक्ती देश झाला पाहिजे. मला एक सांगा, तुमच्या घरी काम एखादं लग्न असते, लग्नामध्ये आपण सगळे लोक काम करतो, नंदा करते, भाऊजाई करते, सगळे मिळून करतो, तेव्हा नवरदेवाला हळद लागते, तशी हळद लागत नाही. हे काम करत असताना महाशक्ती देश बनत असताना छोट्या छोट्या व्यक्तीकडे नरेंद्रभाई मोदींनी लक्ष दिलं आणि तो महाशक्ती देश खऱ्या अर्थाने तेव्हा बोलेल की माझ्या देशातला प्रत्येक व्यक्ती कामधंद्याला लागेल, प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, प्रत्येकाला रोजगार मिळेल. ह्या महत्वाची योजना या ठिकाणी आपल्याला माहित आहे. काश्मीरमध्ये 370 कलम होती, ती हटवल्यानंतर काय झालं बऱ्याच लोकांना माहित नाही. 370 कलम फक्त एवढंच माहिती आहे, 370 कलम काश्मीरमध्ये हटवल्यानंतर आतंकवाद थांबला. नाही तर रोज माझा त्या ठिकाणी असलेला शिपाई मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती अटॅक व्हायचे, बिचारे मरायचे आणि त्यांचे लेकरं रस्त्यावर पडायचे, उघडे पडायचे. हे काम सुद्धा नरेंद्रभाई मोदींनी थांबवलं आणि खऱ्या अर्थाने 370 कलम हटवल्यानंतर ज्याला ज्याला वाटते त्या ठिकाणी जाऊन काश्मीरमध्ये जागा घेऊन आपलं घर सुद्धा बांधू शकतो, हॉटेल व्यवसाय करू शकतो, कोणताही सुद्धा व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो. ह्या महत्वाच्या योजना आपल्याला माहित झाल्याच पाहिजे. नुसतं हिंदू धर्मापुरता नरेंद्रभाई मोदी थांबले नाही, तर माझी माता बहिणी, माझी मुस्लिम महिला, तिला सुद्धा 3दा तलाक तलाक म्हटल्यानंतर ते बिचारी रस्त्यावर जायची, तिला घरातून हाकलून दिलं जात होतं. त्या सुद्धा माता बहिणीचं त्यांनी लक्ष ठेवलं आणि तलाक कायदा हा कायद्यातून बाहेर केला. एवढं महान कार्य या ठिकाणी केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती भवन असो, मोहम्मदचं त्यांचं घर राहत असो, लंडनचं घर असो, हे सगळे कामं नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी केलं. मेक इन इंडिया आज अमरावतीमध्ये तुम्हाला सांगतो MIDCचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला माहित असेल, मी जेव्हा मंत्री झालो त्यावेळच्या काळामध्ये MIDC मध्ये एकही उद्योग धंदा नव्हता, वसाल पडलं होतं आणि मी योगायोग MIDCचा मंत्री झालो. त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आपले देवेंद्र फडणवीस विनंती केली की साहेब दर्यापूर या बेल्ट मध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक आहे, या ठिकाणी आपण टेक्सटाईल पार्क आणला पाहिजे आणि त्यांनी ऐकलं. आज जवळपास 21 टेक्सटाईल पार्क या ठिकाणी सुरू झाले आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट आज 50,000 लोकांना त्या MIDC मध्ये काम मिळालं. त्यावरच थांबलं नाही, PM मित्रा योजना या ठिकाणी आली आपल्या या MIDC मध्ये आणि जवळपास 10,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केंद्र सरकार त्या ठिकाणी करत आहे. मला आशा आहे 2 लाख लोकांना रोजगार मिळेल. म्हणजे एवढं मोठं काम या ठिकाणी आपण पाहिलं. उज्ज्वला गॅस असो, मेक इन इंडिया असो, उज्ज्वला गॅस योजनेची तर हाईट झाली. मला एक सांगा, आपण सगळे लोक आपापल्या घरी राहतो. एखाद्या बहिणीनं म्हटलं हिस्सा सोडून दे, तर हिस्सा सोडत नाही. एखाद्या भावानं म्हटलं की घरावरचा हिस्सा तू सोडून दे. पण नरेंद्रभाई मोदीच्या एका हाकेवरती या देशातल्या करोडो लोकांनी सबसिडी सोडली गॅसची. हा एवढी मोठी किमया फक्त नरेंद्रभाई मोदीच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत. अरे एका हाकेवर सांगितलं की ज्यांना सबसिडीची गरज नाही ती सबसिडी सोडा, गोरगरिबाला गॅस देता आला पाहिजे. आणि एका हाकेवरती नरेंद्रभाई मोदींच्या लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. माझ्याजवळ सुद्धा 2 गॅस होते, मी सुद्धा सबसिडी सोडली. अनेक लोक या ठिकाणी स्टेजवर बसले, त्यांनी सुद्धा सबसिडी सोडली. म्हणजे याचा अर्थ हा आहे की या देशातला महान व्यक्ती कोण आहे तर नरेंद्रभाई मोदी आहे. त्यांच्या एका आवाजावरती तुम्हाला सांगतो की सगळ्या लोकांनी ऐकलं, सबसिडी सोडली. आणि नुसतं आपल्या देशापुरतं मर्यादित नाही, अमेरिका असो, चायना असो, जपान असो, कुठलाही देश नरेंद्रभाई मोदींच्या नतमस्तक होतात. अरे ज्या देशाची किंमत या जगामध्ये नव्हती त्याची किंमत एवढी वाढली की आमचे पोरं आहेत, अमेरिकेत आहेत, जपानमध्ये, तिथं एअरपोर्टवर उतरल्यावरती त्या ठिकाणी भारतीय म्हटलं की त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. एवढं मोठं काम या देशामध्ये पहिल्यांदा झालं, नरेंद्रभाई मोदींच्या अंतर्गत या ठिकाणी झालं. आज या ठिकाणी महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री असताना
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात मी मुख्यमंत्री व मंत्री होतो. आज 25,000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी झाली. मी प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून, काँग्रेसचे अनेक या ठिकाणी नेते होते, 25,000 कोटी रुपये 5 वर्षात कोणीही आणले नाही. हे दाव्याने मी या ठिकाणी सांगतो. त्या ठिकाणी हायब्रिड एनर्जी रस्ते असो, CRF रोड असो, आपण घरातून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गडकरींचं नाव तुमच्या डोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक तालुक्या लेवलला कुठेही जा तुम्हाला रस्ते दिसेल, पांदन रस्ते दिसेल, मोठ्या प्रमाणात रस्ते दिसेल. नुसतं याच्यावर थांबलं नाही, कारण तुमच्या बाजूला या ठिकाणी लागून कृष्ण मंदिर आहे, तो सुद्धा विकासाचा आराखडा आम्ही हाती घेतला. त्या ठिकाणी रिद्धपूरचा असो, गाडगे महाराज असो, तुकडोजी महाराज असो, मोठ्या प्रमाणात आराखड्यांना पैसे दिले आणि चांगली व्यवस्था त्या ठिकाणी उभी करण्याचं काम या ठिकाणी केलं. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या ठिकाणी 26 तारखेला नरेंद्रभाई मोदींना देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपण नवनीत राणांना निवडून दिलं पाहिजे आणि तुम्ही ते देणार याची मला खात्री आहे. आपण या ठिकाणी आलात, सगळ्यांनी ऐकून घेतलं, मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.